नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्र बुलेटिन. मी आकांक्षा. बघूया काही संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष बातम्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 9 दिवस उपोषण केले. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे काल त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. त्या अनुषंगाने सध्या डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचे सांगितले आहे. आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणी न घेता अन्नही न घेता हा 9वा दिवस होता उपोषणाचा. काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे 78/50 म्हणजे खूप कमी झालं आणि युरिनमध्येही त्यांचे कीटोन्स 4+ होते, जे की एक म्हणजे सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते. आताही त्यांचा BP 90/60 आहे. डिहायड्रेशन खूप जास्त आहे, विकनेस खूप प्रमाणात आहे. आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट, बाकी ECG, टुबिको या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत. त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येतील. किती दिवस नाही, त्यांना एक आठवडाभर तरी आरामाची मिनिमम आवश्यकता आहे. रखडलेल्या पीक विमासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर मुक्कामासाठी गादी व बॅग घेऊन आले आहेत. थांबलेले पीक विम्याचे व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम देण्याची व पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळायला 9 महिने कसे लागले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तुम्ही आंदोलन करताय कृषी कार्यालयामध्ये, म्हणजे काय आंदोलन? नाही, आम्ही कंटाळलो या कृषी विभागाला आणि या विमा कंपनीला. गेल्या 1 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे म्हणून सातत्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. आमचं अन्नत्याग आंदोलन झालं, विविध ठिकाणी मोर्चे काढले. हे फक्त तारखा देतात, प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही. आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत, खरीपाचे काही पैसे बाकी आहेत, रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी आहे. पंचनाम्यामध्ये विमा कंपनीला घोळ घातलेला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना बोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत. एका शेतकऱ्याला जास्त टाकले, बाकीच्या शेतकऱ्यांना कमी रकमा दिल्या. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे. म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे. मी घरून गादी आणली, अंगावरचं पांघरून आणलं, उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे. आणि 9 महिने का लेट झालं पैसे मिळायला शेतकऱ्यांना, म्हणून 12% व्याजानं या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. आणि जर ती कंपनी करत नसेल तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी आता आमचे सगळे शेतकऱ्यांचे पेशन्स संपलेले आहेत, म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी यांच्या दालनामध्ये आज मुक्कामी आलेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसह इतर विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. PM मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे या दौऱ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यावरून आणि मेट्रो सुरू करण्यात यावी यासाठी काँग्रेस आणि मनसेकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. मेट्रो आज सुरू केली नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्या 11 वाजता मेट्रोचे उद्घाटन करणार असा इशारा काँग्रेसने दिला आहे. हो, बरोबर. पुणे शहर काँग्रेस कमिटीने काल सुद्धा ज्या वेळेला म्हणजे अगोदरच मोदीजींचा दौरा ठरलेला असताना पूर्वी पहिलंच जर मेट्रोला विलंब झालेला आहे, जे मेट्रो 3 वर्षापूर्वी परिपूर्ण झालं पाहिजे होतं त्याला 8 वर्ष लागली. आम्ही आंदोलन ह्यासाठी उभं नाही केलं कारण पुणे शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला आडवं जायचं नाही आणि पुणे शहराला मेट्रो मिळावी. आम्ही परत एकदा सांगतो की त्यांची आज आम्ही वाट पाहणार आहोत. ऑनलाईन जरी त्यांनी केलं पण मेट्रो ही आजच्या आज पुणे शहराला मिळाली पाहिजे. आज जर मेट्रो कार्यान्वित झाली नाही तर उद्या सकाळी 11 वाजता आम्ही त्याचं औपचारिक उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ती मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत. त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्या दालनामध्ये बैठक आंदोलन उद्यापासून सुरू होईल. आम्ही तेच सांगतोय, जर त्यांनी सुरू झाली नाही जर सांगितलं तर त्यांच्या दालनामध्ये बैठक आंदोलन सुरू होईल. ज्येष्ठ नागरिकाचे असते. पुणे शहरातले ज्येष्ठ नागरिक जो आजच्या तारखेमध्ये ट्रॅफिक मध्ये खूपच बाधित आहे
वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तोवर बघत राहा महान्यूज 7. मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7423837070 या फिर 9423105824। विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. कल्याण न्यायालयात आज अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांनी चार्जशीटसाठी अर्ज दाखल केला. अक्षय शिंदेचे काका, वकील, आई वडील या सर्वांनी कोर्टात हा अर्ज सादर केला आहे. यावेळी पोलिसांकडून त्यांच्या दफनविधीबाबत फोन आला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. जागेचा शोध सुरू आहे. याचबरोबर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांसह त्यांच्या वकिलांसाठी संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला, तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो, तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेत. आणि आत्ता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. हां, आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे. तर आम्ही मागणी केलेला आहे तर यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी, ते आम्ही हे मागणी केलेली आहे. अर्ज तुम्ही चार्जशीट की बदलापूरमध्ये झाला पाहिजे आता आमचं हे नाही ठरलेलं अजून, ते जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही ते देतील ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार. आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे तर त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेले आहे. चार्जशीटसाठी काय सांगितलं तुम्ही? अर्ज दाखल केला का काय? रक्षासाठी आम्ही जे आलेलं आता त्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही आलो इथं आज, की आमच्या वकिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे, त्यांच्या परिवाराला पण धोका आहे. त्या संरक्षणासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. अजून झालेला नाही आहे, तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला, मग ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून त्यांनी तर ठरवू की कुठं काय करायचं आहे, मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू. काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं ते अर्ज होतं आणि कधी तुम्ही जाणार या विषयात पोलिसांची? आता आम्हाला बोलवलेत, आम्ही चाललो तिकडं, त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी, तर आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत. अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे की? दफन होणार आहे. त्यासाठी तुम्ही जागेची मागणी? हा, जागेची मागणी केलेली आहे. काल पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली, मीटिंग झाली, त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं, काय त्यामध्ये निर्णय झाला? नाही, ते बोलले की आम्ही जागा बघून शनी तर आम्ही तुम्हाला कळवून देऊ.
कधीपर्यंत तुम्ही जाणार? आता आम्हाला फोन केलेला, आम्ही इथून आता चाललोय, निघालो आम्ही. आम्ही तिथं जाऊन शनी आता ते आम्हाला नेतील, आम्हाला जागा दाखवतील. मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार. तर आमच्या मुलाच्या बॉडी दफनवण्यासाठी जर जिथं जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला. मग त्यासाठी आम्ही अर्ज केलं होतं. ते आता आम्ही चाललो तिकडं, तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला नेणार आहे. 3 दिवस झालेले आहेत, मृतदेह पडून आहे त्या ठिकाणी. तुम्ही असं बोललात की त्याची हेळसांड देखील होती, मात्र निर्णय घेतला जात नाहीये. काय असं सगळं संताप आहे तुमचा, काय असं सगळं एकंदरीत तुम्हाला वाटतं? हे बघा, आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो होतो, आता ते तेवढं आमचं झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो, त्याच्या पुढचे काय तुम्ही आता आमच्या ते पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो. आता संजय राऊत प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ माध्यमाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. जर आपण विचार केला तर भारतीय न्याय व्यवस्था ही बहुस्तरीय व्यवस्था आहे. प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल हा अंतिम असू शकत नाही. आता संजय राऊत नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळेच आहे असे ते म्हणाले. तसेच अमित शहा यांना तडीपार म्हणलं गेलं, यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्याचं? आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो, यावर काय म्हणणं आहे आजच्या लोकांचं, असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी केले. सोमय्या प्रकरणामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संदर्भात शिवडी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याचा आम्ही आदर करतो. परंतु भारतीय न्यायव्यवस्था जर आपण नीट विचारात घेतली तर ती बहुस्तरीय व्यवस्था आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एखादा निकाल हा निकाल अंतिम असत नाही. कदाचित आमच्याकडून त्या न्यायालयात बाजू मांडताना कुठे कमतरता राहिली असेल, एखादी त्रुटी असेल, अनावधानाने एखादा पेपर राहिला असेल, त्यामुळे माननीय न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली असू शकतात. आम्ही त्या निरीक्षणांचा आदर करतो. मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू. लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता राऊत साहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही. मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं, नील सोमय्या म्हणत होते 15 दिवसाची असे ना शिक्षा झाली ना. जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं, तडीपार कोर्टाने ठरवलं, यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं? नाही म्हणजे अमित शहा तडीपारच झालेले होते, त्यावर काय म्हणाल तुम्ही? किंवा आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो असं म्हणणारे जे लोक आहेत ती लोक काल कुठे गेली होती बरं? की तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठे गेला जेव्हा तुम्ही कायदा हातात घेऊन एन्काउंटर केलं? त्यामुळे मला वाटतं की ज्यांना न्यायव्यवस्था कळत नाही, ज्यांना कायदा कळत नाही, ज्यांना न्यायालयीन प्रक्रिया कळत नाही, अशा लोकांकडून मी फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. जी काही न्यायालयीन लढाई असेल ती लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णतः ताकदीने तयार आहे. अमरावती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी विविध मुद्द्यांवर चर्चासंवाद साधला. पंतप्रधान सभेवर बोलताना ते म्हणाले की आम्हाला PM ऑफिसचा फोन आला होता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज होता. यायला जायला लोकांना त्रास होत होता. पुणेकरांची गैरसोय होईल व नागरिकांना त्रास होईल, त्यामुळे आम्ही पुण्यातील शाळांना सुद्धा सुट्टी दिली होती आणि खराब हवामानामुळे मोदींचा दौरा रद्द नाही तर पुढे ढकलला आहे, अशी माहिती त्यांनी पुरवली. त्याचबरोबर संजय राऊत यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद असे ते म्हणाले. तसेच लवकरच आचारसंहिता लागेल, नंतर भूमिपूजन व लोकार्पणाला मर्यादा येतात आणि प्रचाराची धामधूम सुरू होईल. येणाऱ्या निवडणुकीत किती लोक उभे राहतात, कोणाला किती जागा मिळतात त्याबाबत थोडीशी सहनशीलता दाखवा. आमचं महायुतीचं जेव्हा ठरेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊ व एकत्रितपणे तुम्हाला सगळ्या जागांबाबत सांगू असे ते म्हणाले. अजून त्या संदर्भात जर 288 जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही, एवढं स्पष्ट मी सांगितलं की झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू. तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले आहोत. एक मिनिट, त्याच्यामध्ये कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या. ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोण कोण सांगेन. भरभरून निधी देण्यात आलेला आहे कसला विकास कामांसाठी 100 कोटींचा निधी निवडणुकीचा पूर्वी. नाही, मग विकास कामाला निधी इथं नाही दिला 1420 कोटीचा निधी. काही दिवस अरे बाबा, कुणी जरी आमदार, उद्या तू पण आमदार झाला तर
निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही। तुम्ही आमदार कशा करता होता, जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, प्रश्न सोडवण्याच्या करता, अडचणीतनं मार्ग काढण्याच्या करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो, त्याच्यामध्ये तर नाही दिला असेल। वेळ झाली आहे इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार।